चला रेल विकास निगम लिमिटेड म्हणजे RVNLचा गोष्टीत डोकावूया. इथे दोन वेगळेच सिग्नल दिसतायत. या रेटिंगचा अर्थ आहे की कंपनी आर्थिकदृष्ट्या खूप मजबूत आणि स्थिर आहे. पण दुसरीकडे काही टेक्निकल अनालिसिसमध्ये ह्या स्टॉकसाठी स्ट्रॉंग सेल सिग्नल दिसतोय. हे कोडं आहे, एक टॉप रेटेड कंपनी, पण सोबत धोक्याची सूचना. चला हे कोडं सोडूया. तर RVNL नक्की करते काय? ही कंपनी भारताच्या रेल्वे नेटवर्कच्या बांधकामात एक महत्त्वाचा भाग आहे. आता बघा, हे AA रेटिंग खूप महत्त्वाचं आहे. केअर रेटिंग्सकडून मिळालेलं हे सर्वोच्च रेटिंग आहे. इथे भारत सरकारची 72% अधिक मालकी आहे, ज्यामुळे कंपनीला एक मोठा आधार मिळतो. आणि हो, 2023मध्ये कंपनीला नवरत्न दर्जाही मिळाला, जो तिच्या कार्यक्षमतेचा पुरावा आहे. कंपनीची ऑर्डर बुक बघा, तब्बल 97,000 कोटी रुपयांची. हे तिच्या मजबूत भविष्याचं लक्षण आहे. चला पुढे बघूया. कंपनीचा आपल्या भागधारकांना चांगला परतावा देण्याचा इतिहासही आहे. हा तक्ता बघा. RVNLने गेल्या काही वर्षात सातत्याने डिव्हिडंड दिला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे सातत्य. कंपनी नफा आणि भविष्यातील गरजा यात चांगलं संतुलन साधते. मग इतके चांगले फंडामेंटल्स असूनही हे वॉर्निंग सिग्नल्स कुठून आले? इथेच येते शॉर्ट टर्म ट्रेडिंगची गोष्ट. एका ॲनालिसिसनुसार 5 दिवसांपासून 200 दिवसांपर्यंतचे सगळे मूव्हिंग ॲव्हरेजेस सेल सिग्नल देत आहेत. या सगळ्या इंडिकेटर्सचा एकत्रित निष्कर्ष एकच आहे, स्ट्रॉंग सेल. पण मग एक दुसरा तज्ज्ञ म्हणतो खरेदी करा. त्यांच्या मते ही घसरण एक संधी आहे. म्हणजे बघा, एकाच चार्ट ॲनालिसिसमधून हे दोन पूर्णपणे वेगळे निष्कर्ष कसे काय? याचं उत्तर दडलंय दोन वेगवेगळ्या दृष्टिकोनात. एक लॉंग टर्म इन्व्हेस्टरचा आणि दुसरा शॉर्ट टर्म ट्रेडरचा. लॉंग टर्म इन्व्हेस्टर बघतो कंपनीची मूळ ताकद, सरकारचा पाठिंबा, क्रेडिट रेटिंग आणि भविष्यातील व्यवसाय. तर शॉर्ट टर्म ट्रेडरचं लक्ष असतं फक्त शेअरच्या किमतीवर, म्हणजे मोमेंटम आणि चार्ट पॅटर्न्सवर. तर मुद्दा हा नाही की RVNL चांगली कंपनी आहे की वाईट. मुद्दा आहे वेळेचा आणि दृष्टिकोनाचा. तर मग एक भक्कम कंपनी की एक अस्थिर स्टॉक? याचं उत्तर प्रत्येकाच्या दृष्टिकोनावर अवलंबून आहे.